नमस्कार, जय शिवराय। आज मी आलेलो आहे आपल्या कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी। खरं तर या युनिव्हर्सिटीबद्दल खूप काही ऐकून होतो। अनेक वर्ष इथे यायचं, भेट द्यायची आणि काहीतरी नवीन शिकायचं, कारण आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातला आपला जन्म आणि त्या महाराजांचं कर्तृत्व किंवा त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाने चाललेलं कार्य हे पाहण्याची खूप दिवसापासूनची तळमळ होती आणि आज ती पूर्ण झालेली आहे। खरं तर आपल्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शशी गायकवाड आणि आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे माजी आजीवन अध्ययन विद्यापीठाचे संचालक आदरणीय डॉक्टर गोरखनाथ कांबळे सर, खरं तर इथे आज एक शिक्षण क्षेत्रातले अनेक म्हणजे सरांसारखेच अनेक दिग्गज इथे लोक येणार आहेत आणि त्यांच्या सानिध्यात राहण्याचा, वावरण्याचा आणि त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करण्याचा आज हा योग आलेला आहे। तो खूप सुंदर वाटतं मित्रहो, आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या पवित्र वास्तूचं दर्शन व्हावं म्हणून तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवते। अगदी अश्वारूढ असलेले राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या बाजूलाच हा निसर्गरम्य वातावरण। खरं तर मला माहीत नाही काय बोलावं, उन्हाळ्यातला पावसाळा म्हणायचं की पावसाळ्यात येणारा उन्हाळा काय म्हणायचं। हा निसर्गाचं चक्र आहे जे की चुकीचं आहे, परंतु तरी देखील नेहमीच जीवनाकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे मला असं वाटतं की इथे रिमझिम पडणारा हा पाऊस आणि त्या पावसामध्ये ह्या महान दिग्गजांसोबत आज मी ते उभा आहे। खूप आनंद वाटतो, प्राऊड फील होतं आणि त्या ईश्वराचं मी धन्यवाद मानतो की ज्याने माझ्यासाठी हे आयुष्य नेमलं आणि माझ्यासाठी ही संधी दिली। भारतीय शिक्षण प्रौढ शिक्षण संघ अर्थात इंडियन ॲडल्ट एज्युकेशन असोसिएशन नवी दिल्ली यांची महाराष्ट्र शाखा, त्या शाखेचा मी अध्यक्ष आहे आणि दिनांक 20 मे रोजी आपण शिवाजी विद्यापीठामार्फत देवल क्लब कोल्हापूर या ठिकाणी एक दिवस सेमिनार घेत आहे आणि या सेमिनारसाठी खास करून विकास आणि गायकवाड मॅडम यांना निमंत्रित केलेलं आहे की जेणेकरून भारतातील इतर सदस्यांशी त्यांचा संपर्क राहील, वाढेल आणि हे जे कार्य आहे प्रौढ शिक्षणाचं कार्य, प्रौढ शिक्षण फक्त आता प्रौढ शिक्षण राहिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे, निरंतर शिक्षण अभ्यासक्रम आहे आणि विकास जो काम करतो स्पेशल एज्युकेशन हे फार महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठी विकासने या सेमिनारमध्ये त्याच्या कार्याविषयी बोलावं म्हणून आवर्जून मी त्यांना ह्या दोघांनाही बोलवलेलं आहे। मला शिवाजी विद्यापीठामध्ये रिटायर झाल्यानंतर 10 वर्षानंतर आज ह्या इमारतीसमोर मी फोटो घेत आहे आणि ते विकास म्हणून। नमस्कार। ॲक्च्युली शिवाजी विद्यापीठाशी खूप जुना संबंध आहे। मुक्त विद्यापीठात असताना आम्ही अभ्यास केंद्रावर येत होतो आणि विद्यापीठातही बरेच कार्यक्रम आम्ही घेत होतो, तसं आम्ही जोडलेलो होतो, म्हणजे मी जोडलेली होती। आणि आता असं एक अशी वेळ आलेली आहे जिथे की आमचं दिव्यांग कला विकास केंद्र जे आहे त्याला आम्ही इथे जोडतो आहो। खरं म्हणजे कांबळे सरांचेच मी आभार मानणार की आम्हाला ही संधी दिली आहे त्यांनी। आम्ही आमच्या मुलांना इथे घेऊन येऊ, त्यांना हे दाखवू की कसं युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे। तर आज खरोखर आनंद वाटतं की विकासची खूप इच्छा होती, विकास सरांची म्हणते, खूप इच्छा होती की मॅडमने यावं। माझं जमत नव्हतं पण मी म्हटलं नाही, संधी गमवायची नाही, कारण संधीला असं म्हणतात की मागून केस नसतात, तिला समोरूनच केस असतात, ते पकडून घ्यायचे असतात। तसे मी संधीचे पकडलेली आहे आणि आलेली आहे। आपल्या सहकार्याची अपेक्षा करते। धन्यवाद मॅडम। खरं तर आपण बौद्धिक अक्षम या मुलांबद्दल नेहमीच विचार करत असतो की ह्या मुलांचा बुद्धीचा आणि या मुलांचा काही संबंध नाही, परंतु शिक्षण क्षेत्राचा संबंध हा बुद्धीशी असतो आणि यदाकदाचित तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक द्विधा मनस्थिती होऊ शकते की मतिमंद मुलं आणि विद्यापीठापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतायत। तर मित्रहो, पृथ्वी तलावर असा एकही जीव किंवा एकही सजीव असा नाही आहे की ज्याला बुद्धी नाही आहे। प्रत्येकाला बुद्धी असते, फक्त त्या बुद्धीचं प्रमाण कमी जास्त असतं आणि तेच
त्या आहे त्या बुद्धीचा वापर करून घेण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर शशी गायकवाड ह्या करत आहेत. त्यांनाच साथ देणारे आमच्या संस्थेचेच सभासद आदरणीय डॉक्टर कांबळे सर हे देखील करत आहेत. तर मित्र हो, या नंतरच्याही व्हिडिओमध्ये मी आपल्याला दिव्यांगांसंदर्भात होणारं कार्य असेल किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये होणारा आजचा जो वर्कशॉप आहे त्याबद्दलच्या डिटेल्स असतील किंवा समाजातल्या विविध तज्ज्ञांची किंवा जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांचे विचार तुमच्यापर्यंत आज मी मांडणार आहे. तर नक्की पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकास. धन्यवाद.